नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेमार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत रोहा नगर परिषद शाळेत बालकवी संमेलन आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न। बुधवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाने आयोजित केलेल्या बालकवी संमेलन आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलचे प्रेसिडेंट आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाचे सचिव श्री विजय वसंत दिवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा सौ संध्या विजय दिवकर यांनी केले। कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा ही सातत्याने लिहित्या हातांना बळ देणारी संस्था आहे। रोहा तालुक्यातील साहित्यिक शोधून त्यांच्या कविता लेख प्रसारित करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या लेखनासाठी वेगवेगळ्या साहित्यिक स्पर्धा आयोजित करणे, वेगवेगळी जिल्हा संमेलने भरवून काव्याची मेजवानी देणे, रोह्यातील शाळा कॉलेजात जाऊन कवी संमेलन घेणे, लिहित्या हातांचा शोध घेऊन त्यांना शाखेशी जोडणे इत्यादी बाबी करण्यासाठी शाखा सातत्याने झटत असते, असे सौ दिवकर यांनी शाखेबद्दल माहिती दिली। याच अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर अधिक सुंदर व्हावे, तसेच मंगलवाडी संकुलातील लिहिणाऱ्या चिमुकल्यांना कविता सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सांगितले। रोहा नगर परिषद शाळा नंबर 1, रोहा नगर परिषद प्रफुल्ल शेठ बारटके शाळा क्रमांक 10, रोहा नगर परिषद रावसाहेब कुलकर्णी शाळा क्रमांक 9 या शाळेतील इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची सुंदर हस्ताक्षर स्पर्धा दिनांक 27 जानेवारीला घेण्यात आली। सदर उपक्रमात एकूण 113 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रोहा नगर परिषद शाळा क्रमांक 9 येथे घेण्यात आला। या प्रसंगी बालकांचे कवी संमेलन आयोजित केले होते। मंगलवाडी संकुलातील एकूण 13 विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे वाचन करून आपला सहभाग नोंदवला। शाळा क्रमांक 10 मधील इयत्ता 4थीतील स्पृहा संतोष धोत्रे या विद्यार्थिनीच्या आजपर्यंत एकूण 58 कविता लिहून झाल्या आहेत। शाळा मराठी असून मराठी इंग्रजी कविताही विद्यार्थी लिहितात, याचे विशेष कौतुक आहे। कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा सौ संध्या दिवकर या रोहा नगर परिषद शाळा क्रमांक 10 या शाळेत प्राध्यापक शिक्षिका म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांनी लिहावे, कविता कराव्यात म्हणून सातत्याने झटत असतात। त्यांच्या इयत्ता 4थीतील एकूण 5 विद्यार्थ्यांनी काव्य करण्याची गोडी इयत्ता 2री पासूनच लागली आहे। आजपर्यंत या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या 25 पेक्षा जास्त कविता लिहून झाल्या आहेत। सदर कार्यक्रमात बालकवी संमेलनानंतर हस्ताक्षर स्पर्धा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। प्रथम क्रमांक रचित प्रदीप चाळके शाळा क्रमांक 9, द्वितीय क्रमांक पद्मश्री हेमंत पवार शाळा क्रमांक 10, तृतीय क्रमांक मिहिर महेंद्र शिंदे शाळा क्रमांक 1 यांनी पटकावला। त्यांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। उत्तेजनार्थ म्हणून विधी काळे, पौर्णिमा शेलार, सिद्धी टेमकर, आराधना वाघमारे, स्पृहा धोत्रे, कादंबरी भालेराव, श्रेया नाईक, पलक गोरेगावकर, आराध्या पोकळे या 3ही शाळातील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। तर बालकांचे कवी संमेलनात शाळा क्रमांक 10 मधून विधी काळे, पौर्णिमा महेश शेलार, स्पृहा धोत्रे, अर्णव मंगेश पिसाळ, स्वरा अमित सावंत, अनुष्का कमलाकर कांबळे, जान्हवी मांडलुसकर, शुभ्रा दाभाडे, सारा कोतवाल, तर शाळा क्रमांक 1 मधून आराधना नाकील, आरोही घुले, वैष्णवी जाधव, ईश्वरी धुमाळ, अवनी जाधव इत्यादी बालकवींनी सहभाग घेतला। कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाने सन्मानपत्र देऊन त्यांनाही सन्मानित केले। अध्यक्ष भाषण श्री विजय दिवकर यांनी केले। त्यांनी शाखेबद्दल गौरवोद्गार काढले। सदर कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषद युवा प्रमुख श्री शरद कदम, सदस्य श्री नारायण पानवकर, संध्या दिवकर, विजय दिवकर यांनी विशेष मेहनत घेतली। शाळा क्रमांक 9चे मुख्याध्यापक श्री अजय गायकवाड, सहाय्यक शिक्षक श्री योगेश बारोवकर,
सर, सौ स्नेहा तांडेल, सौ अमृता बोर्ये कोटकर तसेच शाळा क्रमांक 1 मधील विकर्ण दांडेकर यांनी मनापासून सहकार्य केले. व्यवस्थापन समिती शाळा क्रमांक 10 चे सदस्य महेश शेलार, सौ पल्लवी शेलार यांसुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सूत्रसंचालन व आभार श्री पानवकर सर यांनी केले. आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, रोहा.